नमस्कार, मी विशाल परदेशी. जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. जाणून घेणार आहोत आत्ता या क्षणापर्यंत जगाच्या पाठीवर नेमकं कुठे कुठे काय काय घडलं. सुरुवात करूयात अमेरिकेच्या बातमीने. अमेरिकेतील कोरोना रुग्णांचा आकडा आता 74 लाखांच्या पुढे गेला. अमेरिकेतील एकूण कोरोना रुग्णांचा आकडा आता 74,19,033 वरती जाऊन पोहोचला. कॅलिफोर्नियामध्ये कोरोना रुग्णांचा आकडा 8,29,521 असून टेक्सासमध्ये 7,87,425 तर फ्लोरिडामध्ये 7,14,591 वरती तो आकडा गेलेला आहे. तर न्यूयॉर्कमध्ये 4,63,000 अधिक रुग्ण आहेत. कॅलिफोर्निया आणि टेक्सास नंतर फ्लोरिडा राज्य रुग्णसंख्येत तिसऱ्या क्रमांकावरती आहे. अमेरिकेला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला असून अनेकांचा मृत्यू झाला. कोरोनामुळे बेरोजगारीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. मात्र अमेरिकेत हळूहळू व्यवसाय सुरू होत असल्याने सप्टेंबर महिन्यात हे प्रमाण काहीसं घटलेलं बघायला मिळालं. नागरिक हळूहळू आपापल्या कामांवरती परतताना दिसत आहेत. असं असलं तरी अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा पूर्वपदावर येण्यासाठी आणि कामगारांना आधी त्यांच्या आधीच्या वेतन पद्धतीद्वारे पगार देण्यासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. सप्टेंबर महिन्यात 6,61,000 नोकर भरती करण्यात आली असून बेरोजगारीचं प्रमाण 5% घटलं. कोरोनाची लागण झाल्यामुळे आपल्याला अनेक गोष्टी समजल्या असं अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. तर रुग्णालयात राहणं म्हणजे एक प्रकारे शाळेत राहून अनेक नव्या गोष्टी शिकण्यासारखं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी रुग्णालयातून एक व्हिडिओ जारी केला. डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना मिलिटरी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डोनाल्ड ट्रम्प आपल्या प्रकृतीविषयी व्हिडिओद्वारे माहिती देताना दिसतात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी रुग्णालयाबाहेर पडून गाडीमधूनच आपल्या समर्थकांची भेट घेतली. रस्त्यांच्या दोन्ही कडेला उभ्या असणाऱ्या समर्थकांना ट्रम्प यांनी गाडीत बसूनच हात दाखवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांसाठी आपण एक सरप्राईज देणार असल्याचा व्हिडिओ शेअर केला होता. त्यानंतर ट्रम्प गाडीतून रुग्णालयाबाहेर पडले. ट्रम्प यांच्या ड्राईव्ह बायमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येकाला 14 दिवस विलगीकरणात ठेवण्यात यावं, अन्यथा त्यांची प्रकृती बिघडण्याची शक्यता असल्याचं ट्विट वॉल्टर रीडमधील डॉक्टर जेम्स पी फिलिप्स यांनी केलं. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या गाडीमधून समर्थकांना भेट दिल्यानं आता त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे. ट्रम्प यांनी कोरोनाशी संबंधित प्रोटोकॉल तोडल्याचं बोललं जात आहे. जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीचे विभाग प्रमुख जेम्स फिलिप्स यांनी हा वेडेपणा असल्याचं म्हटलं. ट्रम्प यांनी सरकारनेच घालून दिलेली मार्गदर्शक तत्त्व पायदळी तुडवल्याची टीका आरोग्य तज्ज्ञ करताना दिसत आहेत. कोरोना रुग्णांनी आयसोलेशनमध्ये राहणं गरजेचं असतं, परंतु ट्रम्प यांनी तसं न करता स्वतःसोबत त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांचाही जीव धोक्यात घातल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं. ब्राझीलमधील अमेरिकन दूतावासासमोर अनेक ब्राझिलियन नागरिकांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा दर्शवला. जवळपास 60 नागरिक ब्राझील आणि अमेरिकेच्या ध्वजाप्रमाणे वेशभूषा त्यांनी केली होती. तसंच काही इस्रायली नागरिकांनीही ट्रम्प यांची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी यासाठी प्रार्थना केली. आपण डोनाल्ड ट्रम्प यांचं समर्थन करण्यासाठी एकत्र आलेलो असल्याचं कन्झर्व्हेटिव्ह स्ट्रीट मुव्हमेंटच्या समन्वयक लुसिया ओटोनी यांनी म्हटलंय. ट्रम्प यांची प्रकृती लवकरात लवकर सुधारेल असा विश्वास असल्याचं नागरिक म्हणाले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती सुधारत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. पहिल्या दिवशी फारसे स्वस्थ वाटत नव्हते, पण नंतर दुसऱ्या दिवशी चांगलं वाटतंय. पहिल्या दिवशी ताप आणि कफ होता, तो आता नाही. आपण लवकरच कामाला सुरुवात करू असं ट्रम्पनी सांगितलं आहे. ट्रम्प हे रुग्णालयातून कामकाज पाहत असल्याची छायाचित्रही प्रसारित झालेली आहेत. अध्यक्ष ट्रम्प हे अजून बरे झालेले नाहीत. आम्ही त्यांच्या प्रकृतीबाबत आशावाद बाळगून आहोत असं व्हाईट हाऊसचे डॉक्टर शीन कॉनले यांनी सांगितलं. न्यूयॉर्क शहराच्या मेयर बिल डे ब्लासिओ यांनी राज्यातील शाळा बंद करण्यासाठी आणि अत्यावश्यक सेवा नसलेल्या व्यवसायांवर बंधनं घालण्याची परवानगी मागितली आहे. ही परवानगी मान्य झाल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने उन्हाळ्याचा आनंद घेणाऱ्या नागरिकांसाठी निराशाजनक निर्णय असणार आहे. तर न्यूयॉर्कमध्ये आत्ताच शाळा सुरू करण्यात आल्या होत्या, त्यामुळे पुन्हा शाळा बंद झाल्यास विद्यार्थीही नाराज होऊ शकतात. बुधवारपासून पुन्हा लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे. चायनीज मेनलँडमध्ये नव्या 20 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून गेल्या 24 तासात एकाचाही मृत्यू झालेला नाही आहे. शांघायमध्ये 10, सिचुआनमध्ये 3, मंगोलियामध्ये 2, फुजियानमध्ये 2 तर शॉंगसी, जिऑंगसू आणि ग्वांगडोंगमध्ये प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली आहे. चायनीज मेनलँडमधील एकूण कोरोना रुग्णांचा आकडा आता 85,470 वर गेला. व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कायले मॅन्केली यांनी रविवारी सुरक्षाविषयक समस्येचा हवाला देत व्हाईट हाऊसच्या कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यांची संख्येची पुष्टी करण्यास नकार दिला आहे. तसंच मॅन्केनी यांनी ट्रम्प यांच्या संपूर्ण टाईमलाईनवर भाष्य करण्याचे नकार दिले आहे. ट्रम्प यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि त्यानंतर ट्रम्प यांना भेटण्यासाठी अनेक समर्थकांना रुग्णालयाबाहेर त्यांनी गर्दी केली होती. फ्रान्समध्ये गेल्या 24 तासात
व्हेनेझुएलाच्या राजधानीच्या पूर्वेला असलेल्या चर्चच्या मध्यवर्ती भागात सभागृहात धर्मोपदेश होनेगर मोलिना यांनी फेस मास्क घातलेल्या अनेक लोकांसमोर प्रार्थना केली। मार्चपासून क्वारंटाईन राहण्याची घोषणा करण्यात आलेली असतानाही मोलिनामधील नागरिक बिंदास घराबाहेर पडत होते। तसंच चर्चमधील सभा घेण्यावर अध्यक्षीय आदेश असूनही बॉयरेरामधील ला ऑन्सेसियान डेल सिओर्चो नागरिकांनी सामूहिक प्रार्थना सुरू ठेवल्या होत्या। फ्रान्स्को जपानी फॅशन डिझायनर केन्झो टाकाडा यांचं कोरोनामुळे वयाच्या 81व्या वर्षी निधन झालंय। टाकाडा यांचा मृत्यू पॅरिस जवळील न्यूइली सुरसेन इथल्या रुग्णालयात झालेला आहे। कोरोनावर उपचार घेत असताना प्रकृती बिघडली आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। टाकाडा यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण फॅशन विश्वातून हळहळ व्यक्त केली जाते। कोरोना नियमात शिथिलता आल्यानंतर यात्रेकरूंनी रविवारी उमरासाठी मक्का इथल्या इस्लाममधील सर्वात पवित्र स्थळी म्हणजेच काबाला प्रदक्षिणा केली। सौदी सरकारने यासाठी देशातील नागरिकांनाच परवानगी दिली आहे। सौदी सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून उमरामध्ये काही उपाययोजना केल्या होत्या। पाकिस्तानात कोरोनाचा कहर सुरूच आहे। दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसते। दरम्यान पाकिस्तानातील कराचीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सातत्यानं वाढताना दिसते। दरम्यान पाकिस्तानच्या प्रशासनाकडून रेस्टॉरंट आणि मंगल कार्यालयांवर कारवाई करण्यात आली आहे। कराचीमधील 100 रेस्टॉरंट्स आणि 6 मंगल कार्यालय सील करण्यात आली आहेत। कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाकडून हे पाऊल उचलण्यात आल्याचं सांगण्यात आलं। बेलारूसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेंको यांच्या विरोधात मध्यवर्ती मिन्स्कमध्ये सलग 8व्या दिवशी रॅलीसाठी निदर्शक एकत्र आले आणि यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी पाण्याचा फवारा केला। त्यानंतर आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं आणि या आंदोलनात हजारो आंदोलकांनी सहभाग घेतला होता। यावेळी आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। गेल्या अनेक महिन्यांपासून मिन्स्कमध्ये आंदोलनं सुरू आहेत। आर्मेनिया आणि अझरबैजान यांच्यातला संघर्ष दिवसेंदिवस वाढतोच आहे। वादग्रस्त नागोर्नो काराबाखच्या मुद्द्यावरून या युद्धाला सुरुवात झाली। गेल्या काही दिवसांपूर्वीची ही लढाई पुन्हा एकदा सुरू झाली आहे। नकाशावर नागोर्नो काराबाख अझरबैजानच्या अखत्यारीत येतो, मात्र आर्मेनियाने त्यावरती ताबा घेतला। आर्मेनियाई आणि अझरबैजान सैन्यामध्ये रविवारी ही लढाई सुरूच राहिली। अझरबैजानने आर्मेनियावर अनेक गावे ताब्यात घेतल्याचा आरोप केला आहे। दरम्यान अझरबैजानच्या संरक्षण मंत्रालयाने एक व्हिडिओ समोर आणला असून जब्राईल भागातून मोठ्या प्रमाणात शस्त्र आणि सैन्य उपकरण जप्त करण्यात आली असल्याचं या व्हिडिओतनं दिसून येतं। वादग्रस्त नागोर्नो काराबाखच्या मुद्द्यावरून आर्मेनिया आणि अझरबैजान यांच्यात रविवारी ही जोरदार धुमश्चक्री झाली। अझरबैजानचे राष्ट्रपती हिकमत हाजीयेव यांनी स्वतः काही नुकसान झालेल्या इमारतींचा व्हिडिओ ट्विट केला। आर्मेनियाने दाट लोकसंख्या असलेल्या भागात क्षेपणास्त्र डागले असल्याचं त्यांनी म्हटलंय। तर दुसरीकडे आर्मेनियाच्या संरक्षण खात्याने अझरबैजानचे आरोप फेटाळून लावलेत। अझरबैजानच्या कोणत्याही शहरावर हल्ला केला नसल्याचं त्यांनी म्हटलंय। नागोर्नो काराबाखचे नेते आरियेक हरुटुटियन यांनी म्हटलंय की गाझा भागात अझरबैजान सैन्यावर रॉकेट हल्ला करण्याचे निर्देश दिले असल्याचं सांगितलं। अझरबैजानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलंय की गाझा शहरावर झालेल्या हल्ल्यात एका नागरिकाचा मृत्यू झाला असून 4 जखमी झाले असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। इराकचे अध्यक्ष बाहाम सलेह यांनी रविवारी बगदादमध्ये इराकमधील अमेरिकेचे राजदूत मॅथ्यू एच ट्यूलर यांची भेट घेतली। गेल्या महिन्याच्या अखेरीस अमेरिकेने इराण सरकारला इशारा दिलाय, जोपर्यंत इराण समर्थनार्थ मलेशियाद्वारे वारंवार रॉकेट आणि सुधारित स्फोटक हल्ले रोखले जात नाहीत तोपर्यंत अमेरिकन दूतावास बंद ठेवणार असल्याचं सांगितलंय। रॉकेट आणि तोफ हल्ल्यांनी ग्रीन झोन, इराक सरकारचं कार्यालय आणि अमेरिकेच्या दूतावासासह अनेक परदेशी दूतावासांच्या घरावर लक्ष केलं गेलं आहे। या हल्ल्यांनी बगदादच्या आंतरराष्ट्रीय विमानतळालाही लक्ष केलं असून विमानतळाच्या उद्देशाने केलेल्या रॉकेट हल्ल्याने एका घराला धडक दिली। त्यात 6 इराकी नागरिकांचा मृत्यू झाला। या घरातील सर्व महिला आणि मुलं मृत्युमुखी पडली। संसदीय निवडणुकीनंतर किर्गिस्तानने रविवारी रात्री मतदान प्रक्रिया पार पाडली। त्यात 2 सरकार समर्थक पक्षांचा विजय झाला असून सर्व विरोधी पक्षांचा पराजय झाला। देशाच्या केंद्रीय निवडणूक आयोगाने प्राथमिक निकाल जाहीर केला असून ज्यामध्ये युनिटी पार्टी आणि माय होमलँड किर्गिस्तान पक्षाने प्रत्येकी सुमारे 1/4 मतांवर विजय मिळवला आहे। किर्गिस्तान आणि बुटून किर्गिस्तानात या आणखी 2 पक्षांनी संसदेत जागा मिळवण्यासाठी 60% मतदान पटकावल्याची
घोषणा केली. दरम्यान देशातील प्रमुख विरोधी पक्ष संसदेतील जागांसाठी आवश्यक मतं मिळवण्यात त्यांना अपयश आलंय. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अहवालानुसार सुमारे 55% मतदारांनी निवडणुकीत भाग घेतला. ब्रिटनच्या गृहमंत्र्यांनी रविवारी देशातील स्थलांतरितांचे प्रवेश रोखण्यासाठी आणि ब्रिटन सरकारतर्फे अनेक वर्षांपासून असलेली नियमावली रद्द करणार असल्याचं स्पष्ट करण्यात आले. गृहसचिव प्रीती पटेल म्हणाल्यात की सरकार नवीन कायदे आणणार असून त्यामुळे बेकायदेशीरपणे येणारी लोक जुने कायदे हटवता येतील. कन्झर्वेटिव्ह पार्टीच्या परिषदेदरम्यान केलेल्या भाषणात पटेल यांनी ही माहिती दिली. हे नवे बदल गेल्या काही दशकांमधील आपल्या आश्रय व्यवस्थेतील सर्वात मोठे फेरबदल ठरतील असं त्यांनी म्हटलं. अभिनेता थॉमस जेफरसन बार्ड, ज्याला स्पाइक ली चित्रपटातील भूमिकांबद्दल ओळखलं जातं, अटलांटा इथे त्यांना गोळ्या घालून ठार मारण्यात आलं असल्याची माहिती रविवारी पोलिसांनी दिली आहे. पोलीस अधिकारी अँथनी ग्रँट यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांना शनिवारी पहाटे साधारण 1:45 सुमारास एक फोन आला आणि त्यानुसार पोलीस घटनास्थळी गेले. तेव्हा 70 वर्षीय बार्ड यांना त्यांच्या पाठीवर बंदुकीच्या गोळ्या लागून ते जखमी अवस्थेत आढळले. मात्र काही वेळातच घटनास्थळी त्यांना मृत घोषित करण्यात आलं. या हत्येचा पोलीस तपास करत असून आरोपी फरार आहे. रविवारी एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये ली म्हणाले की बायार्डच्या मृत्यूच्या घोषणेनं त्यांना अत्यंत धक्का बसला. इस्तंबूलमधील सौदी अरेबियाच्या दूतावासात तुर्की फॉरेन्सिक पथक तपास करताना व्हिडिओ तुर्कीच्या आंतरराष्ट्रीय प्रसारक TRT वर्ल्डने जारी केलेला आहे. सौदी पत्रकार जमाल खागोशी हे त्यांच्या लग्नाच्या व्यवस्थेसाठी सौदी अरेबियाच्या दूतावासात आले असताना त्यांना निर्गुणपणे ठार मारण्यात आलं होतं. खागोशी यांचा मृत्यू झाल्यानंतर 13 दिवसानंतर TRT वर्ल्डने 15 ऑक्टोबर 2018 पासूनचे फॉरेन्सिक तपासणीचे फुटेज प्रसिद्ध केलं. खागोशी यांना ठार मारण्यात आलं आणि त्यांचे हाड दूतावासात सापडल्याचा आरोप तुर्कीच्या अधिकाऱ्यांनी केला. ब्राझीलच्या एका सुपर मार्केटमध्ये महिलेचा मृत्यू झाला आहे. महिलेच्या अंगावर वस्तूंनी भरलेल्या रॅक पडल्याने तिचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. साओ लुईस या सुपर मार्केटमध्ये ही घटना घडली आहे. मेक्सिकन विद्यार्थिनी टाटे लॅल्को नर संवाराच्या 52व्या वर्धापन दिना दिवशी तो पार पडलेला आहे. या दिवशी शेकडो विद्यार्थी आणि नागरिक मरण पावले आणि हजारो जखमी झाले होते. ग्रीष्मकालीन ऑलिम्पिक सुरू होण्याच्या काही दिवसाआधी 2 ऑक्टोबर 1968 रोजी मेक्सिको सिटीच्या टाटे लॅल्को या भागात प्लाझा डे लास ट्रेस कल्टुरस इथे लोकशाही समर्थक मोर्चावर सैनिकांनी गोळीबार केला. यात शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला होता. शनिवारी जर्मनीने 30वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला आणि या निमित्ताने पूर्व आणि पश्चिमेकडील एकात्मता दर्शवण्यासाठी एक चित्र रेखाटण्यात आलं आणि या निमित्ताने देशभर फैलावलेल्या कोरोना साथीच्या रोगामुळे वर्धापन दिन सोहळा नेहमीच्या तुलनेत साधेपणाने साजरा करण्यात आला. राष्ट्राध्यक्ष फ्रँक वॉल्टर स्टीनमेयर यांनी बर्लिनच्या अगदी बाहेर पॉट्सडॅम इथल्या हॉलमध्ये मुख्य समारंभाचं नेतृत्व केलं. तिथं साधारण 230 पाहुणे उपस्थित होते. क्षमतेपेक्षा 5% लोकांना आमंत्रित करण्यात आलं होतं. पोपच्या संरक्षणासाठी मरण पावलेल्या संरक्षकांच्या स्मरणार्थ रविवारी स्विस गार्ड्सच्या 38 नव्या गार्डचा शपथविधी सोहळा पार पडला. या स्मरणोत्सव मेमध्ये आयोजित केला जातो आणि मात्र कोरोनामुळे या स्मरणोत्सव जो पुढे ढकलण्यात आला. नवीन भरती झालेल्यांनी कमांडर लोरेन्झो केउत्शे यांच्यासमोर शपथ घेतली आणि पोप फ्रान्सिस यांच्यासाठी आणि भविष्यातील कोणत्याही संकटाला मात देण्यासाठी तयार असल्याचं दर्शवलं. वार्षिक पुरस्कार सोहळ्यात तैवानमधील कलाकारांनी बक्षिसांची लयलूट केली. अनेक सेलिब्रिटी आणि संगीत दिग्दर्शकांना या पुरस्कार सोहळ्याची प्रतीक्षा असते. आपल्या पहिल्या स्पेसमॅन अल्बमसाठी तैवानचा गायक वू किंग फेंगला सन्मानित करण्यात आलं तर तैवानची गायिका वाई वेई हिला तिच्या 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या अल्बमसाठी गौरवण्यात आलं. त्यावेळी तिनं आपल्या स्वर्गीय आईवडिलांचे आभार मानले. 1 ऑक्टोबरच्या राष्ट्रीय दिनानिमित्त मातृभूमीसाठी शुभेच्छा व्यक्त करण्याकरता हाँगकाँगच्या लोकांनी व्हिक्टोरिया हार्बर इथे लाईट अँड म्युझिक शोसह अनेक रंगारंग कार्यक्रम आयोजित केले होते. हाँगकाँगमधील रस्ते आणि प्रसिद्ध आकर्षणे गेल्या काही दिवसांमध्ये रमणीय उत्सवात रमली आहेत. व्हिक्टोरिया हार्बर इथे राष्ट्रीय दिन साजरा करण्यासाठी 1 ते 14 ऑक्टोबर दरम्यान रोज रात्री जबरदस्त आकर्षक लाईट आणि म्युझिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. एका तरुण छायाचित्रकाराने वुहानमधील रहिवाशांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोरोना सुरू होण्यापूर्वी त्याने चित्रपटाचा प्रकल्प सुरू केला होता. आता या चित्रपटाचा शेवट वुहानमधील धक्कादायक कोरोना काळातील नागरिकांना अनुभव जाणून घेत झालेला आहे. फोटोग्राफर
ली गाम्बो यांचा इमोशन्स रेकॉर्ड स्पेस नावाचा स्टुडिओ आहे. चेहऱ्यावरील हावभाव भावनांचा आवाज आहे आणि ते हावभाव एखाद्या व्यक्तीचे अंतर्गत विचार प्रतिबिंबित करतात असं त्यांचं मत आहे. पूर्व चीनच्या जिआंगसू प्रांतातील सुझाऊ शहरातील कैक्सियोंग विलेज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गावातील नागरिकांनी व्यापक कल्पना आणि यश यांच्या मदतीने संपन्न समाज घडवण्याचा प्रयत्न केला. चीन सर्व बाबतीत मध्यमदृष्ट्या समृद्ध समाज घडवण्याच्या निर्णायक अवस्थेत आहे. चीनचा एकूणच राष्ट्रीय सामाजिक आर्थिक विकास होतोय आणि कैक्सियोंग विलेज हे दक्षिणेकडील एक सुंदर पाण्याचं शहर आहे. हेफेई फुझो हाय स्पीड रेल्वेने पूर्व चीनच्या फुजियान प्रांतातील खाद्यतेल, औषधी, व्हाईट जेली लीफ मशरूम या गुयान काउंटी मँडिला उद्योगाला चालना दिली आहे. हुटियन काउंटीला लँड ऑफ स्नो फंगस म्हणून ओळखलं जातं. चीनच्या पाककृती आणि औषधांमध्ये वापरल्या जाणाऱ्या पदार्थांपैकी 90% भाग चीन स्वतः तयार करतो. हेफेई फुझो हाय स्पीड रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यानंतर 2015 मध्ये अहुई, जिआंगसी आणि फुजियान प्रांतांना जोडणारी लाईन तयार करण्यात आली आणि त्यामुळे व्यवसायाला चालना मिळाली. मनिला इथल्या पाळीव प्राणीप्रेमींनी कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी निर्बंध लावूनही प्राण्यांचं संरक्षण संत फ्रान्सिसचा सण साजरा करण्यासाठी रविवारी ड्राईव्ह थ्रू समारंभात भाग घेतला होता आणि यावेळी फ्रान्सिस यांनी प्राण्यांना आशीर्वाद दिला. मनिला इथल्या मॉलच्या बाहेर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सर्वजण आपल्या पाळीव प्राण्यांना घेऊन आले होते आणि या दिवसाला प्राणी दिन म्हणून पण ओळखलं जातं. कोरोना काळात सोशल डिस्टन्सिंग पाळलं जावं यासाठी ड्राईव्ह थ्रू कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. व्हेनिस डिलो अमेरिकन डिझायनर ग्रीक ओव्हन्स याने कॅटवॉक शो आयोजित केला होता. ग्रीक पौराणिक कथेनुसार फ्लेगेथॉन नावाचं हे कलेक्शन व्हेनेशियन बेटावर सादर करण्यात आलं. डिझायनरच्या इटालियन कारखान्यापासून ते 1-2 तासाच्या अंतरावर असणाऱ्या व्हेनेशियन बेटावर हा शो पार पडला. यानंतर जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.